नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत मिसळ. त्यासाठी आपण घेतलं आहे लसूण, अद्रक, कांदा आणि टोमॅटो, खोबरं. आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. त्यात थोडंसं तेल घालून छान क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत आपण ते भाजणार आहोत. ते छान भाजले गेले की आपण ते काढून घेऊया. त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो पण तसेच भाजून घेऊया छान. खूप जास्त तेल न टाकता आपण छान ब्राऊन करून घेऊया. त्यानंतर टोमॅटोही. नंतर आपण कढईत थोडंसं तेल घालून त्यात एक तेजपत्ता घालूया आणि जे आपण वाटण केलं होतं अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटोचं ते छान परतवून घेऊया. हे वाटण आपण झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत परतवणार आहोत. त्यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची, 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊया. यात कुठलेही एक्स्ट्रा मसाले नाही आहेत. यात मिरचीमध्ये धना पावडर, जिरा पावडर बनवतानाच ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण मटकी वाफवून घेतली होती, ती मटकी आपण त्यात घालणार आहोत. छान तेल सुटले मसाल्याला, आपण ती मटकी त्यात ॲड करूया आणि हे वाटण आणि मटकी एकदा छान मिक्स करून घेऊया. हे छान एकजीव झाल्यानंतर आपण गरम केलेलं पाणी त्यात ॲड करणार आहोत. गरम पाणी टाकल्यानंतर कमी गॅसवर आपण त्याला एक 5 ते 7 मिनटं उकळी काढून घेऊया. गॅस मोठा करायचा नाही आहे, म्हणजे तरी कमी होत नाही. चवीपुरतं मीठ घालूया. आता छान उकळी आली आहे त्याला आणि तरीसुद्धा आली आहे. आता आपण सर्व करूया. फरसाण, त्यासोबत कांदा, लिंबू, मटकी आणि रस्सा. आपापल्या आवडीप्रमाणे आपण मिसळ बनवू शकतो. पोहे आणि उकडलेले बटाटेही टाकू शकतो त्यात सर्व करताना. छान कलर आला आहे भाजीला. आता आपली मिसळ खाण्यासाठी रेडी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.